नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससीच्या भरती प्रक्रियेसंदर्भात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक तुम्हाला माहिती आहे 6 एप्रिलला होणार होती. ती बैठक झालेली आहे. या बैठकीत कोणते मुद्दे डिस्कस करण्यात आले, कोणते निर्णय घेण्यात आले याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही माहिती फार महत्त्वाची म्हणून त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, एमपीएससीच्या भरतीसाठी वेळेत मागणी पत्र देण्याच्या सूचना, मागणीकडे दुर्लक्ष. बघा, जे आहे तर ते नुकतीच 6 एप्रिलला जे त्यांची बैठक झाली त्याच्या संदर्भातली संपूर्ण बातमी जी आहे तर ती आपल्यापर्यंत आलेली. तर ती बातमी काय आहे या सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत. तत्पूर्वी एमपीएससीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची महाराष्ट्रातील दर्जेदार फॅकल्टी सोबत बॅच आपण स्टार्ट केलेली. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही आपल्या संकल्प बॅचला जे आहेत तर ते इनरोल करू शकतात. बघा, 2 एप्रिल 2026 ला आलेलं हे परिपत्रक होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलद गतीने पदभरती करण्यासंदर्भातली त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये जे मुख्य सचिव असतील राज्यांचे तर ते 6 एप्रिलला दुपारी 2:30 वाजता त्यांनी बैठक जी आहे तर ते ठेवलेली होती. या बैठकीत सगळ्यांना त्यांचं रोस्टर, किती जागा रिक्त आहेत वगैरे सगळ्या काही गोष्टींसाठी बोलवलेल्या होत्या. सद्यस्थितीमध्ये भरती प्रक्रिया का रखडते याच्या संदर्भात डिस्कशन झालं की वेगवेगळे जे शासकीय विभाग आहेत ते त्यांचे जे मागणी पत्र आहेत, ऍक्च्युली हे सगळं कशामुळे चालतं मित्रांनो, मागणी पत्रांवर हा खेळ चालतो. मागणी पत्र पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने जो आहे तर तो निराश होतो. लक्षात घ्या, विविध प्रशासकीय विभागाकडून मागणी पत्र एमपीएससी कडे वेळेत आणि विहित मुदतीत जे आहेत तर ते पोहोचत नाही असं म्हणणं आहे. मग जाहिराती आणि निवड प्रक्रियेत महिन्यांचा आणि वर्षांचा सातत्याने रखड चाललेला आहे. निकाल आणि गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान आणि त्यांची चिंता देखील वाढत आहे असं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये काय होतं माहितीये का, या मागणी पत्राच्या याच्यामुळे संपूर्ण वेळापत्रक डिस्टर्ब होऊन जातंय. कसं डिस्टर्ब होतंय लक्षात घ्या. एमपीएससीची जाहिरात प्रसिद्ध होते किंवा पूर्वपरीक्षा पार पडते. अचानक काही विभागांकडून उशिरा मागणी पत्र मिळतात. बघा, मागच्या राज्यसेवेमध्ये काय झालं, इलेक्ट्रिकलला सुरुवातीला जागा नव्हत्या, पूर्वपरीक्षा झाली त्याच्यानंतर इलेक्ट्रिकच्या जागा आल्या डायरेक्ट. मग एखाद्या उमेदवाराने अप्लायच केलं नसेल इलेक्ट्रिकलसाठी तर अशा हे गोष्टी होतात मित्रांनो. आयोगाला पुन्हा जाहिरातीत बदल करून आरक्षण आणि पदामध्ये वाढ करावी लागते आणि त्यावेळी उमेदवार परत मग काही कोर्टात जातात, काही आंदोलन करतात, काही निवेदन करतात की आम्हाला परत अर्ज करण्याची जी आहे तर ती सुविधा प्रोव्हाइड करून द्या. पूर्वपरीक्षा झाली नाही तर तोपर्यंत ठीक होतं, परंतु मागच्या राज्यसेवेमध्ये पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आल्या होत्या त्याच्या, आणि ठीक आहे समजा लिपिकचे 100 आले आणि त्या 150 झाले, आपण समजू शकतो की उमेदवारांनी अप्लाय केलं असेल, परंतु एखाद्या संवर्गाचं पदच नव्हतं इलेक्ट्रिकल आणि ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं पद आलं तर उमेदवारांची अशी तारांबळ होऊन जाते आणि याच्यामुळे काय जातं, पुन्हा पुन्हा डिले होऊन जातो थोडासा. पुन्हा मग विद्यार्थी मागणी करतात, एमपीएससी सावधानीपूर्वक काम करते. म्हणजे एक चुकीच्या मागणी पत्रामुळे संपूर्ण वेळापत्रक जे आहे तर ते होतं. मग राज्य शासनाने याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. मुख्य सचिवांच्या याच्यात 6 एप्रिलला ही महत्वपूर्ण बैठक जी आहे तर ती झालेली होती. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची बैठक आणि त्यांना सक्त ताकीद देण्यात आली. पहिले तर रोस्टर अपडेट करायला लावलं. सर्व विभागांनी आपली बिंदू नामावली तातडीने अपडेट करावी, कारण की भरती प्रक्रियेसाठी रोस्टर सिस्टीम महत्वाची असते. इमिडिएट डिमांड म्हणजे तातडीने मागणी पत्र, भरती प्रक्रियेची मागणी पत्र विहित मुदतीत एमपीएससी कडे पाठवण्यासंदर्भातल्या सक्त सूचना मुख्य सचिवांनी केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये तुमची अकाउंटेबिलिटी पण त्यांनी केलेली आहे. म्हणजे यापुढे प्रक्रियेस विलंब झाल्यास संबंधित विभागांना थेट जबाबदार धरलं जाणार आहे असं देखील मुख्य सचिवांनी सांगितलेले. आणि हा जो पॉइंट आहे हा महत्वाचा आहे मित्रांनो, कारण की हे जोपर्यंत होत नाही, अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही डिपार्टमेंटची की मागणी पत्रासंदर्भात, तोपर्यंत एमपीएससीचा जो कालावधी वाढलेला आता 2 वर्षापर्यंत गेलेला आहे. म्हणजे एखादी जाहिरात आल्यापासून तर सिलेक्शन होईपर्यंतच आता कालावधी हा डायरेक्ट 2 वर्षापर्यंत गेलेला आहे. हा कालावधी कमी होऊन मिनिमम म्हणजे 1 वर्षापर्यंतच पाहिजे असं त्याच्या पुढे नको तो. आता या निर्णयामुळे प्रशासकीय कसे कसे बदल होतील लक्षात घ्या. पूर्वी उशिरा आणि विस्कळीत अशी मागणी पत्र यायची, आता वेळेत आणि अचूक असे मागणी पत्र पाठवण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जाहिरातींमध्ये सतल बदल, त्याच्यामध्ये मुदतवाढ, स्पष्ट पदांचं एकच परिपूर्ण जाहिरात काढण्यासंदर्भातलं त्यांचं काम चालू आहे. कोलमडलेले वेळापत्रक आणि गोंधळ, आता एमपीएससीच्या वार्षिक वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना ज्या आहेत तर त्या देखील इथं देण्यात आलेल्या मित्रांनो. आता विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे ही आणि चांगली बातमी आहे की भरती प्रक्रियेचे जे आहेत तर ती आता गती मिळणार आहे. आता भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे तर तुमच्या अभ्यासाला पण गती मिळावी आणि याच्यासाठीच मित्रांनो इग्नाइट अकॅडमीने एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी जे सर्व त्यांच्या क्लास नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले आहेत सर्व विषयाच्या. या मराठी मीडियमचे आहेत, इव्हन दो काही विद्यार्थी इंग्लिश मीडियमची तयारी करतात
तर त्यांच्यासाठी इंग्लिश मीडियमच्या नोट्स देखील आता आपल्याकडे जे आहेत तर ते उपलब्ध आहेत. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही या नोट्स जे आहेत तर ते ऑर्डर करू शकतात. आता हा जो निर्णय झालेला आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 6 एप्रिलला, या निर्णयाबाबत तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.